मी प्रसाद दिवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा। मागील भागात विषय होता श्री गुरुचरित्र, श्री पंत गुरुचरित्र आणि श्री सद्गुरु नित्यपाठ। ह्या भागामध्ये आपण श्री सद्गुरु नित्यपाठ ही पुस्तिका कशी तयार झाली ह्याची हकीकत बघणार आहोत। आपल्या संप्रदायातील स्वानंदवासी सदानंद नार्वेकर उर्फ अण्णा यांचा एके दिवशी मला फोन आला आणि मला म्हणाले की प्रसाद, आपल्याला सद्गुरु नित्यपाठ ही एक पुस्तिका तयार करायची आणि त्याचा उद्देश हा आहे की अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही सद्गुरु स्मरणासाठी, सद्गुरु बोधासाठी वेळ मिळत नाही। पंत गुरुचरित्राचं पारायण करायचं किंवा सप्ताह करायचा म्हटला तरी दिवसात 2 ते 2.5 तास काढावे लागतात आणि आज तेवढा वेळ कोणाकडे नाही। पण प्रत्येकाला सद्गुरूचं स्मरण, सद्गुरूचा बोध आपल्याकडनं व्हावा, त्याची सेवा व्हावी अशी अपेक्षा असते। त्याच्यासाठी हे सद्गुरु नित्यपाठ ही छोटी पुस्तिका फार उपयुक्त ठरेल। तू एक काम कर, पंत गुरुचरित्रातील 108 ओव्या तू निवड आणि एक शेवटची ओवी फलश्रुतीसाठी निवड। मी म्हटलं ठीक आहे, कल्पना चांगली आहे, मलाही कल्पना आवडली। पण पंत गुरुचरित्रामध्ये 54 अध्याय आणि ओव्या आहेत 6000। आता माझ्यापुढे हा प्रश्न होता की ह्याच्यातील 108 ओव्या कोणत्या निवडायच्या, कारण पंत गुरुचरित्रामध्ये पंतांच्या जीवनातील तसेच पंतांच्या शिष्यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्याला अनुसरून बोध असं त्याचं सगळं स्वरूप आहे। आता ह्याच्यातील शिष्यांच्या जीवनातील प्रसंग सोडून जो बोध आहे, सद्गुरूचा बोध आहे, जो अद्वैत बोध आहे, ज्यामुळे सद्गुरूचं स्मरण होणार आहे, अशा 108 ओव्या मी निवडायचं ठरवलं। पण त्याच्यासाठी 108 ओव्या निवडता मी 290 ओव्या निवडल्या आणि त्या 290 ओव्या निवडून आमचा एक गुरुबंधू आहे सुधीर पाटील, त्याला मी त्या पाठवल्या आणि त्याला म्हटलं की ह्या तू कॉम्प्युटरवरती टाईप कर आणि अण्णांना दे। अण्णांना त्यांनी नेऊन दिल्या। अण्णांना मी फोन केला, अण्णांना म्हटलं अण्णा 290 ओव्या निवडलेल्या आहेत, पण ह्याच्यातील 108 ओव्या ह्या तुम्ही निवडायच्या आणि फलश्रुतीची पण ओवी तुम्हीच निवडा, कारण तुम्ही त्या ओव्या जर निवडल्या आणि ह्याची जी पुस्तिका तयार झाली तर त्याचा परिणाम वेगळा असेल। अण्णांनी त्यास होकार दिला आणि अशा प्रकारे 108 ओव्या आणि एक फलश्रुतीची ओवी अण्णांनी निवडली आणि अशा प्रकारे हे पुस्तिका तयार झाली। मला अशी अपेक्षा आहे की आपणा सर्वांकडून याचे नित्य नियमित पठण व्हावे आणि सद्गुरु स्मरण घडावे ही श्रीचरणी प्रार्थना। त्याला जर हा भाग आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि शेअर करा, तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।